नमस्कार मित्रांनो, आपल्या धाराशिव जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार पलटी सम्राट ओमदादा निंबाळकर यांनी पुन्हा तुंतुन वाजवायला चालू केलं आहे। मराठ्यांना आरक्षण हे 50% वर आरक्षणाची क्षमता वाढवून देण्यात यावे आणि ते केंद्र सरकारच्या हातात आहे म्हणून। अहो, तुमच्यासारखा 3.5 लाखानं महाराष्ट्रात नंबर 1 ला तुम्ही निवडून आलात मतदान घेऊन 3.5 लाख। त्याची जाणीव आहे का कशामुळे आपले 3.5 लाख मतदान पडले ती? त्याची तर अंतःकरणात थोडी जाणीव ठेवा का तुम्ही ठरविले पक्षाची निष्ठा आणि जातीची गद्दारी असं काय ठरविलं असलं तर तसं बी स्पष्टपणे सांगा। अहंकार येऊ देऊ नका मनात लगेच। 15 ते 20 वर्ष झालं तुम्ही राजकारण करताय, माझ्या बापाला मारलं म्हणून। 400 लोकांचं बाप मेले तर ह्या 6 महिन्यात, त्याची जाणीव राहू द्या। कुणाला मदत करायला गेला तुम्ही? आर्थिक मदत करायला कुणाला गेला? सामाजिक मदत करायला तुम्ही कुणाला गेला आतापर्यंत? मध्यंतरी राणा दादा काहीतरी काळा दिवस म्हणले, त्यांना भरसभेत तुम्ही मार्गदर्शन केलं। बाबा, तुम्हाला पॉझिटिव्ह बोलता येत नाही तर निगेटिव्ह तर बोलू नका म्हणून, शांत बसायचं म्हणून। मग आता तुम्हाला बी ओबीसी मधून जर मागणी करायची नसेल 50%च्या आत, तर तुम्ही बी शांत बसा की। तुम्ही तुमचा शांतपणा कशाला सांगाला? आणि त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? केंद्रातून ती आरक्षणाची क्षमता वाढवून मराठ्यांना आरक्षण द्यायची, तोपर्यंत अजून आम्ही 1000-2000 बलिदान द्यायचे का? काकासाहेब शिंदे पासून कालच्या प्रसाद आपले देटे अण्णाच्या आत्महत्येपर्यंत तुम्ही कुणाला आजपर्यंत मदत केली? त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडं? अहंकारात जाऊ नका मी निवडून आलोय म्हणून। जर आमची बाजू जर तुम्हाला मांडायची नसेल, आमच्या कमीत कमी लेकर बाळाच्या अन्नात विष घालवायचं तर तुम्ही थांबवा। आणि तुम्हाला एक माझी परखड असं माझं मत आहे की तुम्ही अहंकारात अजिबात जाऊ नका। आजपर्यंत ही जी लढा चालू आहे सन्माननीय मनोदादांच्या नेतृत्वाखाली, त्याला गालबोट लावायचं तुम्ही काही कारण नाही। जर तुम्हाला निवडणुकीच्या आधीच माहीत होतं ही मागणी आत्ताची नव्हती की आम्ही 50%च्या आता आरक्षण मागायला ओबीसी मधून, जिथं आमच्या नोंदी सापडल्या सरकारी तिथून, तरी बी तुम्ही दोनदा कशामुळे गेलता? तुम्हाला त्यावेळेस भूमिका माहीत नव्हती का मनोदादाची की बाबा हे आरक्षण कोणत्या प्रकारे मागायला ते म्हणून? हा का निवडून आलं की पुन्हा तुम्ही पलटी मारायला आणि तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवायला? कोण जबाबदारी घेणार केंद्रातून आरक्षण द्यायचे? तुम्ही घेणार आहात का? आहेत का तुमची सत्ता केंद्रात? तामिळनाडूचं तुंतुन आमच्या पुढे सतत म्हणजे वाजवता तुम्ही, ती टिकलं। अहो, कालचा बिहारचा विषय तुम्हाला माहित नाही का? 50%ची मर्यादा 65% नेलेली। सुशिक्षित आमदार आहात की तुम्ही? असा विपर्यास करू नका। आमच्यात मतभेद निर्माण करायचं काम करू नका तुम्ही। जनता सुज्ञ आहे। तुमच्यासोबत फिरणाऱ्या सुद्धा मी बगर बच्चांना सगळ्याला सांगतो, तुम्ही अजिबात तुमची जोपर्यंत भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही मराठा आरक्षणावर कुठेही वक्तव्य करायचं नाही। सकल मराठा समाज धाराशिव आणि महाराष्ट्राच्या वतीनं तुम्हाला सांगतो मी। कशामुळे तुम्ही पुन्हा त्या आरक्षणाच्या विषयावर बोलून आमची दिशाभूल करायचा प्रयत्न करत आहात? आपलं काम भागलं की वेगळं वक्तव्य, काम व्हायच्या आधी वेगळं वक्तव्य, ही कुडीलपणा करून टाका। लय तुम्ही धाराशिव जिल्ह्यात आजपर्यंत विकास केलाय, म्हणून धाराशिव जिल्हा दारिद्र्य रेषेखाली 3 नंबरला आहे। राजकारणाचा विषय आम्हाला काढायचा नाही कसल्याही प्रकारे। एक चूक दादानी केली ते राणा दादानी, काय जनता असतील काय नाही ती दिले, त्याचा अहंकार तुम्हाला येऊ देऊ नका की आम्ही 3.5 लाखांना निवडून आलो म्हणून। अजिबात नाटकं करायची नाही ती कोणी सुद्धा। कशा प्रकारे सगळे ओबीसी नेते एकत्र यायलेत आणि मराठ्याच्या अन्नात विष घालवायचं काम करायलेत हे तुम्हाला देखील चांगलं माहीत आहे। मग का तुम्ही त्यांना राजकारणाची गरज नाही, त्यांना निवडून यायची गरज नाही, मग तुम्हाला सगळ्या मराठ्याच्या नेत्याला निवडून यायची गरज आहे का? आणि राजकारण करायचं का तुम्हाला खानदानी कंटिन्यू? अहो, मराठा मुस्लिम मतं आणि इतर काही मतं त्याच्यामुळं तुम्ही निवडून आला ही तुम्हाला आज उघड सांगतो मी। आणि त्या कैला दादाची जरा प्रतिमा चांगली आहे, कारण तो शेतकऱ्याचा लिकूर आहे, हाडामासाचा कार्यकर्ता आहे म्हणून त्यांच्या प्रतिमेवर तुम्ही निवडून आलेला आहो आणि आमच्या मराठ्याच्या जीवावर तुम्ही निवडून आलेला आहो हे तुम्हाला उघडपणे सांगतो। राजकारण सातत्यानं काय ते सावंत साहेबांनी काय कमी मदत केलेली नाही, पहिल्या वेळेस सुद्धा मदत केलेली आहे। जी 20-22 आत्महत्या झाल्या त्यावेळेस, काल त्या देट्याच्या घरी जाऊन सुद्धा त्यांच्या लेकर बाळाचं पालकत्व घेतलेलं आहे। का उघडच बोलायचं म्हणल्यावर तुम्ही काय केलं समाजासाठी? तुम्ही 4दा म्हणता मी लोकसभेत म्हणणं मांडलं, तुमची एकदा डिअरिंग झाली ना आमच्यासाठी म्हणायची की ओबीसी मधून आरक्षण भेटलंच पाहिजे म्हणून।
काय द्यायलंय शासन? का खुश झाला तुमच्या 30 जागा आल्या म्हणून तुमच्या इंडिया आघाडीच्या? अहंकारात जाऊ नका. अहंकाराचं गर्वाचं घर नेहमी खाली असतंय, ह्याची जाणीव राहू द्या. पुन्हा विनंती करतो, आमच्या लढ्यात यायचं असलं तर भूमिका स्पष्ट करून यायची, आणि आमची भूमिका पटत नसली तर तुम्हावर तुमचं जर लय मराठीवर प्रेम असेल तर तुम्ही दुसरा लढा तयार करा आणि केंद्रातून आरक्षण आम्हाला घेऊन द्या. म्हणील तसला तुमचा सत्कार ठेवू, म्हणील तसलं तुमचं कौतुक करू. जी गोष्ट शक्य नाही, जी गोष्ट पुढच्या 50 वर्ष 100 वर्ष शक्य होत नाही, ती तुम्ही आमच्यावर लादायचा प्रयत्न करत आहात का? पुन्हा हात जोडून विनंती आहे, नका तुम्ही असं करू. आणि मराठा समाजाला तुम्ही वेड समजू नका, त्यांची दिशाभूल करू नका. अंतःकरणातून आणि तळमळीनं सांगतो, आंदोलनाला खीळ घालायचं कारण तुम्ही करू नका. जर तुम्हाला जर सपोर्ट करता येत नसेल तर ज्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्याला सांगता शांत बसायचं, तसं तुम्ही शांत बसायचं. इथून पुढे कुठली बाईट द्यायची नाही, कुठलं पत्रकाराला द्यायचं नाही, कुणाला बोलायचं नाही. हीच तुम्हाला माझी विनंती आहे. राजकारणात पडण्याच्या आधी जनता जर खरी शानी असेल तर खरंच तुम्हाला सांगतो नोटला मतदान करावं. ह्याच्या पुढे कोणीही पुढारी नेता ही मराठ्याच्या पाठीमागे उभं राहत नाही. त्याच्यासाठी आपण खऱ्या नियमानं नोटलाच मतदान केलं पाहिजे. एकाही पुढाऱ्याला मराठ्याच्या तर करू नये. धन्यवाद.